2+ अभियान भंडारा से लॉन्च। नागपुर आईजी दिलीप भुजबल पाटिल ने भंडारा से लॉन्च किया 2+ अभियान। अवैध धंधों के खिलाफ जीरो टॉलरेंस की नीति। नागपुर रेंज आईजी दिलीप भुजबल पाटिल ने मंगलवार को भंडारा पुलिस मुख्यालय से 2+ उपक्रम को लॉन्च किया, जो जिले में आदतन अपराधियों के क्राइम नेटवर्क को ध्वस्त करेगा। नागपुर रेंज अंतर्गत भंडारा, चंद्रपुर, नागपुर ग्रामीण और वर्धा जैसे 4 जिलों में अपराधियों पर सख्त नियंत्रण के लिए इस 2+ अभियान की शुरुआत की गई। इस योजना का मुख्य उद्देश्य उन आरोपियों पर प्रतिबंधक कार्रवाई करना है जिनके खिलाफ 2 या उससे अधिक अपराध दर्ज है। नागपुर रेंज आईजी दिलीप भुजबल पाटिल ने भंडारा में बताया, इस उपक्रम के तहत विशेषतः ऐसे अपराधियों को चिन्हित किया जा रहा है जो अवैध धंधों से आदतन जुड़े हुए हैं। भंडारा में मंगलवार को इस योजना के तहत एक विशेष बैठक आयोजित की गई, जिसमें आईजी भुजबल पाटिल द्वारा योजना की कार्यपद्धति और उसके क्रियान्वयन की विस्तार से जानकारी दी गई। इस बैठक में एसपी लोहित मताने, एडिशनल एसपी ईश्वर कातकड़े की उपस्थिति महत्वपूर्ण रही। सर, क्या बताएंगे, आपने आज एक नया उपयोग चालू किया है आधार पे 2+, इसका किस तरह से उपयोग किया जाएगा और किन लोगों को लाभ मिलेगा और किन लोगों पे इस तरह की कार्रवाई की जाएगी? जय हिंद। नागपूर परिक्षेत्र कार्यक्षेत्रातील भंडारा, चंद्रपूर, नागपूर ग्रामीण आणि वर्धा या 4 जिल्ह्यांमध्ये 2+ योजना आज आम्ही जाहीर केलेली आहे। या योजनेमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त ज्या आरोपितांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत त्यांच्या विरुद्ध प्रभावी आणि परिणामकारक प्रतिबंध कारवाई करण्यासाठी ही योजना आम्ही समोर आणलेली आहे। आज भंडारा जिल्ह्यामध्ये मासिक गुन्हे परिषदेच्या माध्यमातून याबद्दलची आम्ही चर्चा केली, याची कार्यपद्धती समजावून सांगितली आणि यामध्ये शरीराविरुद्ध गुन्हे करणारे आरोपी, मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे आरोपी, याबरोबरच सगळ्या प्रकारच्या अवैध धंद्यांमध्ये लिप्त असलेले आरोपी यांचा समावेश आम्ही केलेला आहे। यामध्ये अवैध दारू तस्करी असेल, अवैध सट्टा मटका जुगार, क्रिकेट गॅम्बलिंग, बेटिंग यासह अवैध वाळू किंवा रेती तस्करी, अवैध जनावर तस्करी, अवैध अंमली पदार्थांची तस्करी, अशा सगळ्या प्रकारच्या अवैध धंद्यांविरुद्धमध्ये जे आरोपी लिप्त आहेत, ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, अशा 2 किंवा 2पेक्षा जास्त गुन्हेगारांची आम्ही यादी तयार करायचं निश्चित केलेलं आहे आणि यादी तयार करून जे सक्रिय आहेत, क्रियाशील आहेत, जे सराईत गुन्हेगार आहेत, यांच्या विरुद्ध योग्य त्या गुन्हे शीर्षा अंतर्गत आम्ही प्रतिबंधक कारवाईची कार्यपद्धती निश्चित केलेली आहे। मला असं वाटतं की या निमित्तानं संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील जे गुन्हेगारांचं जाळं आहे ते छेदण्यामध्ये आमच्या पोलीस प्रशासनाला यश मिळेल आणि योग्य पद्धतीची प्रतिबंधक कारवाई झाल्यामुळे त्यांच्याकडून जे भविष्यात होणारे गुन्हे आहेत यांना सुद्धा आम्हाला अटकाव किंवा प्रतिबंध करता येईल आणि सरतेशेवटी समाजाला जे पोलीस प्रशासन द्यायचं आहे, पोलीस प्रशासन माध्यमातून जो न्याय द्यायचा आहे त्यामध्ये आम्ही निश्चितच यशस्वी होऊ। याबद्दल आम्हा सगळ्या टीमला, सगळ्या आमच्या एसपी असतील, ॲडिशनल एसपी असतील, सगळे एसडीपीओ, सगळे ठाणेदार यांच्या माध्यमातून आम्ही कारवाई करणार आहोत। त्याबद्दल आम्हाला ठाम विश्वास आहे की आम्ही जनतेप्रती जी आमची जबाबदारी आहे, जे आमचं दायित्व आहे, हे आम्ही गुणात्मक पद्धतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊ।